गजकर्णकाय नमः। ओम अतिस्थिराय नमः। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखे कोणतेही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। प्रिय स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा सामना करावा लागतो, कारण सर्व दुःखाचे मूळ प्रेम आहे। कोणतीही व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक ज्ञानदान आणि सरळ स्वभावाची असता कामा नये, कारण जंगलातली सरळ वृक्ष आणखी समाजातली सरळ व्यक्ती सर्वात अगोदर कापल्या जातात। वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा, मजा तर तेव्हा येते जेव्हा संपत्ती तुमची असेल पण गर्व वडिलांना होतो। प्रेम संबंध तुमचे संपन्न आणि तुमची पुढची चाल नेहमीच गुप्त ठेवा। नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्याची संधी देत असते। एखाद्या व्यक्तीमध्ये एक जरी चांगला गुण असेल तरी त्याने सर्वात वाईट गुण झाकले जातात। ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे, कारण शिक्षणापुढे तारुण्य आणि सौंदर्य दोन्हीच कमजोर आहे। नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्याची अनेक पर्याय तयार करून देते। बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडून सर्व काही नशिबाच्या हालावर टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगतो। असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही। जगातील सर्वाधिक बलाढ्य काय असेल तर ते म्हणजे पुरुषाची विवेक आणि महिलाचे सौंदर्य। ज्यावेळी विनाश जवळ येतो त्यावेळी बुद्धी भ्रष्ट होते। कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्हाला कल्पना देखील केलेली नसते। संसार नेहमी एका स्त्रीवर प्रेम करा जिच्यासोबत तुम्हाला विवाह करण्याचा आहे। मानवतेपेक्षा कोणतेही धर्म श्रेष्ठ नाही। जी व्यक्ती आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेते ती दुनियेतील कोणतेही युद्ध जिंकू शकते। मिठाप्रमाणे कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे, कारण इतिहास साक्षी आहे आजवर मिठात कधीच किडे झालेले नाहीत। प्रत्येक व्यक्तीचे सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो म्हणजे त्यांची भूक। मूर्खाचा आदर त्यांच्या घरात होतो, गावाचा प्रमुख त्यांच्या गावात आदरणीय असतो, पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असतो। अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेला बरा, कारण मृत्यू तर फक्त काही क्षण दुःख देतात, मात्र अपमान प्रत्येक दिवशी दुःख देतो। परमेश्वराने आपल्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत, मात्र जीव एकच आहे। याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे, मात्र बोलावे मोजकेच। या जगात सर्वाधिक भरवशाचं काय आहे तर ते म्हणजे स्वतःचे मन। देव मूर्तीमध्ये नाही तर तुमची भावना तुमचं देव आहे आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे। जीवनाला गती देणारे बळ आणि जीवनाला आधार देणारा गुरु भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे। गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीत गुरुचे स्मरण करण्याचा दिवस असं म्हणतात की मातृऋण पितृऋण गुरुचे ऋण कधीच मिटत नाही। नरदेह हा परमेश्वरांनी दिलेला अनमोल खजाना आहे। आपल्याला नरदेह मिळाला, मनुष्य देह दुर्मिळ आहे। त्या नरदेहाचे सार्थक करण्यासाठी कसे कर्तृत्व करावे की ज्या योग्य संसाररूपी भवसागर सहज व आनंदाने पार करता येईल।
प्रपंचातून परमार्थ साधता येतो. मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय मुक्ती मिळते. भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. त्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरुवात होते. भाद्रपदमध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे. आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहाने साजरे केले जातात. वर्षभरात नवरात्री मराठी माहिती असणं आवश्यक आहे, कारण आपल्याकडे 3 वेळा नवरात्र साजरे केल्यात येते. पण शारदीय नवरात्रीचे महत्त्व आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत 4 महिने अर्थात चतुर्मास आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे करत असतात. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रोत्सव सुरू होत आहे, अर्थात घटस्थापना. 9 दिवस देवीच्या 9 रूपाची पूजा करण्यात येते. काही जण नवरात्रोत्सव 9 दिवस उपवास करतात. हे 9 दिवसात 9 रंगांचे कपडेही परिधान करण्यात येते. हे 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात. पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारे कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही, असे वरदान त्याला ब्रह्मदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार मचवला सुरुवात केली. त्याने दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. 9 दिवस दुर्गादेवीची महिषासुराशी लढून त्यांचा 10व्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतर वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयदशमी साजरा करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेली लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, असे पुराणात सांगितले जाते. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्या रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली आणि 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर देवीला लंका विजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात विजय प्राप्त केला. आज मी तुम्हाला अनेक चिंतांपासून दूर नेईल आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवील. तुम्ही तुमच्या येण्याजाण्यात मार्ग प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचाली भरभराट. देव सांगत आहे, संधीचे दरवाजे उघडतील, कर्ज माफ होईल, बिल पूर्णपणे भरले जातील, तुमची आर्थिक परिस्थिती कायमची बदलेल यावर दावा करा आणि विश्वासाने ते स्वीकारा. तुमच्या देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि स्वामी म्हणतात, बाळ, तू माझं बाळ आहेस. मी तुला माझ्याच अस्तित्वात आणले आहे. मी रोग आणि दुःखापासून मुक्त आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस. मृत्यूचा तुझ्यावर अधिकार नाही. माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही. मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे. मी या क्षणी तुला असलेल्या मंदिरात, घरात, तुम्ही जिथे आहात तिथे येईल आणि ज्यांनी तुमचे प्रेम, आशा, आनंद दुःखामध्ये बदलले आहे त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईल. तुम्हाला बचावात्मक स्थितीमध्ये ठेवताना आयुष्याने मौल्यवान धडे शिकवले आहे.
मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही उभे राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग प्रकट करत नाही तोपर्यंत सक्रिय राहा. तुमच्या हृदयातील वेदना, त्रास, ओझं मला द्या. दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. मी तुम्हाला सांत्वना देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला वाचविण्यात येते आहे. माझ्या दयाळूपणाने सखोल कृपेला आज त्यांच्याकडे तुम्हाला कृपा हवी आहे. त्यांच्याशी मी तुम्हाला अनुग्रह देत आहे. स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे. तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद करणे, तुम्हाला त्रास आणि निराशेतनं बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात बढती आणि आशीर्वाद मिळवणे. देव म्हणतो, माझ्या बाळा, माझ्या दृष्टीने अनितिमान आहेस. हे माझ्या आत सखोल जाण्याची वेळ आली आहे. तुमची चुकी नाही. तुमचं हृदय तुमच्या अपयशाची आणि आव्हानाचे इतिहास लक्षात घेऊन ठेवते. पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव घोषित करतो, जर मी तुमच्या अंतरंगाचा शोध घेतला तर ते सापडणार नाही, कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवून टाकले आहेत. तुम्ही तुमच्या रेकॉर्डपासून तुमचे अपयश आणि अनैतिकता पुसून टाकले आहे का? असे केले असल्यास होय टाईप करा. काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही. मी काय विसरलो ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांना लक्षात ठेवायचे ठरवले तरीही काहीच फरक पडणार नाही, कारण ते तुमच्यासाठी काहीही बदलत नाही. जर तुम्ही हे 11 मिनिटे जरी पाहिले तरीही याच रात्री तुम्हाला देवाचे दर्शन होईल. देव म्हणतो, या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमच्या परिस्थितीला बदलत आहे. संक्रमण झाले आहे. तुझे प्रमोशन उलगडत आहे आणि बरे होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही देवाचे बरे करणारे आहात. हे जीवन देणारे पाणी आहे जे मी तुला दिले आहे. देव म्हणतो, मी तुझी कीर्ती पूजा करतो. माझा आत्मा भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे. तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोलल्या शब्दांमुळे तू शुद्ध आहेस. देव म्हणतो, कुणाची फसवणूक करू नका. अशा वेळी जेव्हा सर्वात विश्वासू लोकही चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात, माझे नाम स्मरण करा. दुःखाच्या लाटा कमी होईपर्यंत आणि माझ्या शांततेत गुरफटून जाईपर्यंत मी तुम्हाला खवलेल्या समुद्रात मार्गदर्शन करेल. माझी शांती, जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे, ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल. भक्तांनो, तुमचा देवावर विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतो, तुम्ही प्रत्येक दिवस कसा पार कराल याचा विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका. तुमचे विचार वाढवा आणि लक्षात घ्या की हे सर्व तिथून होते. तुम्ही ज्या गोष्टी बदलत सातत्याने विचार करता ते आशा किंवा भीतीचे गळ निर्माण करता. त्याऐवजी माझ्या परिपूर्णतेला आलिंगन द्या, ज्यामध्ये मी आहे आणि तुमच्या जीवनात मी व्यक्त केलेली प्रत्येक गोष्टीचा समावेश करणार. जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता, तेव्हा मी त्या शब्दाची प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून तुमच्यामध्ये वास करतो. केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता. माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेपणाने भरलेला आहे
आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहे. देव तुला सांगत आहे, विरोध काय करत आहे त्याची मला पर्वा नाही. मी काय करत आहे याची तुला विरोधाला काळजी आहे. हालचाली आणि शांततेला कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद देत आहे याची खात्री करा. मी हल्ला करत आहे आणि शत्रू मागे हटत आहे. उठ आणि तू स्वतःची ओळख बनव. माझ्या आशीर्वादांना आलिंगन द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने ध्येयाने त्यांचा पाठलाग कारण हे सर्व तुमचंच आहे. तू माझी मौल्यवान मालमत्ता आहेस. माझ्या बाळा, मला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. देव म्हणतो, माझे प्रेम मर्यादित नाही हे तुला कळले पाहिजे. तू चुका केल्यास तरीही मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला दुरुस्त करेल आणि तुला बरे करेल. देव तुमची परिस्थिती बदलत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तुम्हाला दुःखापत होत असल्यास प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला स्वतः येऊन बरे करेल. कृतज्ञ राहा की जे तुम्हाला वाटते ते कधी साकार झाले नाही. तुम्हाला संरक्षण केले जात असल्यास विश्वास ठेवा आणि तुम्हाला काहीतरी चांगले होण्यासाठी तयार केले जात आहे यावर विश्वास ठेवा. स्वामी आई तुला सांगत आहे, जेव्हा तुम्ही दुःख आणि निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा पाया कोसळतो. तुमच्यासाठी आहे ते खरोखर काढून घेतले जाऊ शकत नाही. तुमचे चमत्कार आधीचे पूर्ण झाले आहे यावर विश्वास ठेवून चांगल्या ठिकाणाहून तयार करा. कधीकधी जे तुम्हाला हवं होतं ते तुम्ही खरोखर पात्र आहात का यापेक्षा खूपच लहान होतं. तुम्ही जे पात्र आहात त्या विपुलतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा. शांती आणि विश्रांती यासाठी प्रार्थना ऐका किंवा बोला. माझ्या आयुष्यातील परिस्थिती बदलत काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे, कारण परमेश्वर तुम्ही माझ्यासोबत आहात. प्रत्येक दिवशी मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही मला नेहमी नियंत्रण ठेवणार आहात. आज तुमच्या तरतुदीवर, संरक्षणावर, माझ्यासाठीचे योजनावर विश्वास ठेवत आहे. देव म्हणतो, घाई करणे थांबवा. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देण्याची सर्वोत्तम वेळ देवाला माहीत आहे. तुम्ही वाट पाहण्याच्या हंगामात असाल तर त्याला शोधत राहा. सर्व काही ठीक होणार आहे. स्वतः परमेश्वरमध्ये आनंद करा आणि तुम्ही केवळ वाट पाहत नाही तर विश्वासाने कसे चालत आहात त्याच्या उपस्थितीत पूर्ण व्हाल. त्याच्या परिपूर्ण इच्छेला शरण जाल. हे पहा, जर तुम्ही मला विसरला तरीही मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे. मला तुमचा अभिमान आहे. मी कायम प्रेम करेल. देव सांगत आहे, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐक. मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. देवाचा संदेश. तुमची परिस्थिती वाईट असेल तर तुम्हाला माझ्यापासून लपवायची गरज नाही. मी इथे तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. जोपर्यंत देव तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत सदैव देवाच्या नामात राहा. देव म्हणतो, जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला निराशा वाटत असेल तर प्रार्थना करा. जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर प्रार्थना करा. तुला तुझ्या अडचणीला एकटे सामोरे जावे लागणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. बाळगू नका. ब्रह्मांड तुम्हाला एक भागीदार पाठवणार आहे जो तुम्हाला आदर, निष्ठा, प्रामाणिकपणा, आपुलकी, बिनशर्त प्रेम करेल. देव, तू मला कुठे नेत आहेस याची मला कल्पना नाही, पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. देव तुझ्या विरोधापेक्षा मोठा, तुझ्या आजारापेक्षाही मोठा आणि तुझ्या शत्रूंपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यातून मी तुला
भेटेल. शत्रूंनी जे काही चोरले आहेत ते देव पुनर्संचरित करणार आहे. तुमची झोप, तुमचे आरोग्य, तुमचे आर्थिक आणि तुमचे कुटुंब. देव म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी सर्व काही आहे. चांगले करत राहा. तुझी देखील वेळ येईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या वडिलांच्या, आईचा मान राख, म्हणजेच तुझ्या परमेश्वराने दिलेली भूमीत तू दीर्घायुष्य होशील. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.